द्राक्ष म्हटलं की आपसूक नाशिक जिल्ह्याचं नाव समोर येतं। यावर्षीही नाशिकच्या द्राक्षांची विक्रमी निर्यात करण्यात आली आहे। नेमकी द्राक्षांची निर्यात कशा प्रकारे सुरू आहे आपण पाहूया। द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिकचा दबदबा यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कायम आहे। कारण जगातल्या 35 देशातल्या नागरिकांच्या जिभेवर सध्या नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा आहे। नाशिक जिल्ह्यातून तब्बल 4460 कंटेनरमधून 61,362 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे। युरोपातल्या नेदरलँड, जर्मनी आणि बेल्जियमसह 17 देशात नाशिकच्या द्राक्षांचा बोलबाला आहे। एक्सपोर्टचा खरा सीझन 15 एप्रिलपर्यंत संपतो, पण 15 एप्रिल नंतर जे अरेबियन कंट्रीज आहे म्हणजे सौदी, दुबई इथे निर्यात सुरू असते थोड्या प्रमाणात। 100 ते 110 रुपयाप्रमाणे रेट मिळत होते, आता 40 ते 50 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना, स्थानिक शेतकऱ्यांना निर्यातीचे दर मिळत आहेत। 2010 ते 2012 या 3 वर्षात गारपीट आणि दुष्काळाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला। मात्र नैसर्गिक संकटांवर मात करत द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा उभा राहिलाय। 2013-14 मध्ये 48,000 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली, तर 2014-15 मध्ये 55,188 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली, तर 2015-16 मध्ये 1,01,000 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात करून नाशिकच्या शेतकऱ्यांनी विक्रम नोंदवला। आणि यंदा 2016-17 मध्ये 61,362 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे। सध्या चिलीची द्राक्ष युरोपमध्ये आल्यामुळे नाशिकच्या द्राक्षाला थोडीशी मागणी कमी आहे तिकडे सध्या, आणि अजून चिलीची द्राक्ष साधारणतः एवढे 15-1 दिवस राहील तिकडे चिलीची द्राक्ष, त्यानंतर नाशिकच्या द्राक्षाशिवाय त्यांना युरोपवाल्यांना पर्यायच नाही। नाशिक जिल्ह्यात 154 हेक्टरवर 20 लाख मेट्रिक टनच्या वर उत्पादन अपेक्षित आहे। थॉम्सन सीडलेस, शरद सीडलेस, सोनाका अशी अनेक जातीची द्राक्ष लागवडीखाली आहेत, तर 2,300 हेक्टरवर वाईनसाठीच्या खास द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे। राज्य आणि देशातल्या द्राक्ष उत्पादनामध्ये नाशिकचा वाटा हा कायम सिंहाचा राहिलाय। यावर्षी सुद्धा 80% अधिक उत्पादन आणि निर्यात द्राक्षाची नाशिक जिल्ह्यातून होते। जगातल्या बहुतांश देशांमध्ये आता तिथले नागरिक हे नाशिकच्या द्राक्षाची चव चाखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चिलीच्या द्राक्षांचं आव्हान काही काळापुरता उभं राहिलं असलं तरी सुद्धा हे फार काळ टिकणारं नाही, आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा नाशिकचे द्राक्ष त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी जागतिक बाजारपेठेत जाईल असा तज्ञांचा अंदाज आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।